अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांचा आज वाढदिवस. जाणून घेऊया राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांच्याबद्दल. अगदी सामान्य घरातील एक व्यक्ती ज्यांनी आपल्या परिश्रमाने शिखर गाठले. राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांनी त्यांचे वडील व मोठे बंधू अरविंदजी वाळेकर म्हणजे अण्णा वाळेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज यशस्वी व्यक्ती म्हणून अंबरनाथमध्ये त्यांचे एक व्यक्तिमत्व तयार झाले आहे. अंबरनाथ परिषदेमध्ये सलग 3 ते 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यात उपनगराध्यक्ष पद सुद्धा भूषवले आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या वॉर्डमधून निवडणूक लढवली आहे त्या त्या वॉर्डचा कायापालट केला आहे. आजपर्यंत अंबरनाथमध्ये राजेंद्र वाळेकर यांना एक विकास पुरुष म्हणून ओळखले जाते. तसेच राजेंद्र वाळेकर यांची अंबरनाथ तसेच आजूबाजूला असलेल्या गावागावामध्ये एक सामाजिक, राजकीय, उद्योजक अशी यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळख आहे. राजेंद्र वाळेकर यांच्याबद्दल अजून बोलले गेले तर ते एक यशस्वी उद्योगपती सुद्धा आहेत. या सर्वांमध्ये त्यांचे वडील, मोठे बंधू अरविंद वाळेकर आणि वहिनी मनीषा वाळेकर यांचा आशीर्वाद आहे. आज राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये एक असा की ॲडव्होकेट संदीप बराडे आणि दीपक पवार आयोजित अंबरनाथ येथे असलेल्या बेघरमधील महिला व पुरुषांना कपडे वाटप आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र वाळेकर, संदीप बराडे, दीपक पवार, योगेश गोरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या शहराचं आदरणीय युवा नेतृत्व सन्माननीय राजेंद्रजी वाळेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी वॉर्ड क्रमांक 24 आणि भराडे परिवारातर्फे त्यांचं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो. आज आम्ही येथे या बेगर होम्समध्ये शेठच्या वाढदिवसानिमित्त इथे जे गोरगरीब लोक जे बेगर आहेत त्यांच्या निवाऱ्यासाठी नगरपालिकेतून जी व्यवस्था केलेली आहे त्या लोकांसाठी आम्ही शेठच्या वाढदिवसानिमित्त तिथे राशन वाटप करत आहोत. त्याचप्रमाणे माझे परममित्र दीपक पवार यांच्यातर्फे देखील येथे हे जे बेगर हाऊसमधले ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांच्यासाठी कपडे वाटपाचा कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनोपयोगी ज्या गोष्टी लागत आहेत त्या सर्व वाटपाचा कार्यक्रम आम्ही शेठच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित केलेला आहे. आम्ही या वाटपाच्या माध्यमातून ईश्वरचरणी हीच प्रार्थना करू इच्छितो का आमच्या तरुणांचं आधारस्तंभ युवा नेतृत्व आदरणीय राजेंद्र वाळेकर यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही आम्ही त्यांना या वाढदिवसानिमित्त सदिच्छा आणि आई जगदंबा चरणी हीच प्रार्थना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध उद्योजक व नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष श्री राजेंद्र वाळेकर यांचा आज वाढदिवस. यांचा वाढदिवस म्हणजे आज आमच्या सर्व युवकांसाठी, शिवसैनिकांसाठी एक सणापेक्षा कमी नाही. तर त्या निमित्ताने त्यांचं येणारं आयुष्य भरभराटीचं निरोगी जावं याकरिता आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील आज गरीब घरामध्ये आम्ही लोकांनी बराडे साहेबांनी यांच्यासाठी राशनची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आमचे बाकी सगळं मित्रमंडळी यांनी मिळून त्यांना महिलांना मॅक्सी असेल, परकर असतील, साड्या असतील, त्याचबरोबर पुरुषांसाठी टी शर्ट आणि बरमोडे या त्यांना लागणाऱ्या वस्तू आम्ही आधीच विचारून गेलो होतो की तुम्हाला काय काय लागते. तर त्याच्या हिशोबाने आम्ही त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेबांचं आणि राजू शेठ हे वर्षानुवर्ष समाजसेवेत विलीन असतात. विविध उपक्रम गोरगरिबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप असेल, ईद निमित्त शुरकुर्मा साहित्य वाटप असेल, असं शालेय साहित्य वाटप असेल, तर त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील आता युवा वर्ग त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काही ना काहीतरी सामाजिक कार्य करावं याकरिता प्रेरित होत आहोत. आणि आमच्या सर्व युवकांकडून राजेंद्र वाळेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.